आमचे मयूरदादा डोंगरे आणि मयूरदादा फडके यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. गोलंदाज तयार आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती चपराक. अगदी लॉंग ऑफच्या रिजन मध्ये खेळाडू नाहीये. एका टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे. स्वागत केलंय गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवरती चौकार. ऋषिकेश घरत आले गोलंदाजीला. अगदी दुसऱ्या षटकामध्ये लेफ्ट आर्म मीडियम फास्ट गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती चौकार. तदनंतरच्या चेंडूवरती चांगली चपराक. डीप पॉइंटच्या पलीकडे बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 देखणे फटके चौकार. अशी फलंदाजी पाहणं आपल्याला मी तर म्हणेल चांगलीच वाटते. कारण का ज्या पद्धतीनं 2 विकेट्स पडले गेले होते ना, तदनंतर आपण पाहिलं गेलं तर सुधीर सर अगदी अमन आणि प्रतीकनं आता जणू काही मागचे 5 चेंडू 2 विकेट्स ते अगदी मी तर म्हणेल तो जो दबाव राहिला गेला तो पूर्णपणे दबाव आता बाजूला सावरला गेलाय. खरं तर स्ट्रायकर एंडला अमन पाटील आणि त्याच्याच नावाने खरं तर रियांश 11 अमन ब्रिगेड वलपा संघ खेळतो. अजून एक देखना फटका. लेट कट. चेंडू चाललाय सरळ डीप गलीच्या बाहेर. बॅक टू बॅक हा तिसऱ्या चेंडूवरती सलगचा तिसरा चौकार. तिसरी चौकार हॅट्रिक 5व्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. काय कमालीची फलंदाजी राहिली गेल्या अमन पाटील च्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं 2 विकेटचा दबाव होता तो दबाव आता पूर्णपणे बाजूला आहे. अजून एक देखना फटका याही चेंडूवरती पाहायला मिळतोय. चपराक याही चेंडूवरती दिली गेली. चेंडू जातोय अगदी डीप गलीच्या बाजूला. हाही 4थ्या चेंडूवरती 4था चौकार आलाय. वरांच्या व्यासपीठावर आदरणीय भाऊ मात्रे नितलस यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या प्रभित दौड समोर पाहतो बंशी फेम सनी फडके यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं स्वागत आहे. अगदी कालच्या रात्रीमध्ये नन्या पारेठ्याने पहिल्याच मॅच मध्ये 4 चेंडू 4 चौकार दाखवले होते. आणि आज वलप टीम कडनं पहिल्याच सामन्यामध्ये अमन पाटील 4 चेंडू 4 चौकार. स्विच इट. हाही देखना फटका राहिलाय. चेंडू चालला थर्ड मॅनच्या पलीकडे. 5 चेंडू 5 चौकार. महाराष्ट्राचा खरं तर हेच तर राहिले ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य. विकेट तेवढे मायने नाही ठेवत. फलंदाजी चांगली आहे. 6वा चेंडू आणि या 6व्या चेंडूवरती ठोकलाय खणखणीत वीरेंद्र सहवाग स्टाईलला डीप पॉइंटच्या पलीकडे. अमन पाटीलचा ब्रँडेड हा षटकार.
गडूचं कौतुक करावं लागेल. यानंतरची लढत असेल बघा गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष राजाराणी घोट क्रिकेट संघाचे संघनायक सुनील सालुंके आणि त्याचबरोबर गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ सुकेश बोपी वाकडी. आपण लगेचच स्टेजशी संपर्क साधावा. बंटी यांना मी व्यासपीठावर पाहतो. बंटी फडके स्वागत आहे तुमचं. वळूया पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र लहू फडके यांच्याकडे. थँक्यू सो मच. पहा मागच्या षटकामध्ये काय घडलं गेलंय. जर शेवटच्या चेंडूवरती सुधीर सर पाहिलं तर चौकार आला असतं तर किती चांगलं झालं असतं. कारण का 6 चेंडू 6 चौकार अगदी या स्पर्धेत एक विक्रमही तुम्हाला पाहायला मिळाला असता. परंतु षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती 37 2 गडी बाद. कोणाला वाटलं होतं की एका धावेवरती 2 गडी बाद आणि तदनंतर 2 षटकानंतर 37 धाव फलकावरती आणि 2च विकेट. नेक्स्ट बॉल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. अगदी जागा बनवली. त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटला इथेही देखना फटका राहिलाय. परंतु यावेळेला स्ट्रायकर एंडला प्रतीक पाटील होत आहे. त्यांनी ठोकलाय चौकार. मध्ये बरंच काही करून दाखवले. पहिला चेंडू सिंगल तदनंतर 2 विकेट आणि आतापर्यंत 7 चौकार. 1 षटकार 1 डॉट बॉल. इथे काय घडेल. कॅचची नामी संधी आहे. खेळाडू दूरवरचा प्रवास आणि लॉंग ऑन येणाऱ्या खेळाडूंना हा टिपलाय सुंदर असा झेल आणि संपुष्टात आणलाय फलंदाज प्रतीक पाटीलचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसरा गडी बाद झाला अगदी प्रतीक पाटील आणि प्रतीश सांगडे हा फलंदाज अगदी 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा फलंदाज अमन पाटीलचा आपण विचार केला 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 27 धावेवरती नाबाद खेळी खेळतोय. कालच्या दिवसामध्ये नन्या पार्ट्याने सुद्धा 17 मध्ये 51 धावेंची एक नायाब इनिंग त्याने दाखवली गेली होती. आणि तदनंतर आदी पाटील भोकारपाडा टीम कडनं 10 चेंडू 50 धावा. म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण 3 अर्धशतक लावली गेलेत. कदाचित या रात्रीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये 4थं अर्धशतक वलप टीम कडनं पाहायला मिळेल का. पहिला चेंडू खेळत असताना अगदी अवे फ्रॉम द बॉडी लाईन. गोलंदाजांना ही खराब लाईन दाखवली गेली. गोलंदाज सिद्धू आलायत अगदी आपल्या सेकंड स्पेल मध्ये आणि सांघिक कोठ्यातील 3रं षटक फेकत असताना हा चेंडू वाईट राहिलाय. धाव फलकावरती 42 धावा 3 गडी बाद. आणि आजच्या रात्रीतील खरं तर पहिली एक्स्ट्रा रन अगदी अवांतर धावसंख्येमध्ये पहिली धाव तुम्हाला वाईटच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. व्हेरी गुड डिलिव्हरी. यावेळेस सुंदर चेंडू होता गुडलक स्पॉट वरती आणि तदनंतर चेंडूला थोडीशी उसली प्रदान केली आहे गोलंदाजानं आणि फलंदाजाला अगदी बीट केलं. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रतीश सांगडे हा फलंदाज. चेंडू आलाय डॉट. आतापर्यंत या डावामध्ये हा दुसरा चेंडू डॉट. जरूर 3 विकेट पाहायला मिळाले परंतु डॉट चेंडू आहे दुसरा राहिलाय. अगली पेशकश गोलंदाजाकडनं व्हेरिएशन दाखवलं गेलंय. कमी गतीचा चेंडू परंतु 4थ्या त्या 5व्या स्टंपवरची लाईन आणि फलंदाजाला इथेही बीट करून गेलाय. हाही चेंडू डॉट राहिला गेलाय. विकेट त्याच्यानंतर वाईट चेंडू जरूर दाखवला गोलंदाजानं परंतु तदनंतरचे 2 चेंडू डॉट आले. धावसंख्या स्थिर राहिली गेली. 42 धावा धावपटलावरती 3 गडी बाद. 3रं षटक मार्गस्थ. थोडासा प्रेशर जरूर पाहायला मिळतोय प्रतीश सांगडे या फलंदाजावरती. नेक्स्ट बॉल. स्लॉट मध्ये जरूर आला चेंडू आणि चाललाय गाऊ कॉर्नरच्या स्मृती मंदानांच्या कटआउटच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार.
चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघाचे संघनायक आणि राजाराणी घोड तुमच्यासाठी राजाराणी ते उपस्थित आहे. फटका फसला, कॅचची संधी आहे. यष्टी रक्षकाने चुकी केली नाहीये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेलला इथे पकडलं गेलंय आणि प्रति सांगड्याला इथे मात्र परतावा लागेल. रियान शिलेवर अमन ब्रिगेड वलप टीमला धक्का क्रमांक 4 लागला गेलाय. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत. खरं तर डोंगरापाडा गावचे आमचे सुपुत्र सनी फडके यांचं गायलेलं संगीत आणि तदनंतर आमचे प्रभू शेठ फडके हेही ते आले, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 10वा धावफलकावरती 48 लागल्या गेल्यात. गडी बाद झालेत आतापर्यंत 4. 4थ्या षटकाला खरं तर इथे सुरुवात केली जाईल आणि आमचे साथी गुणलेखक डोंगरापाडा गावचे केतन डोंगरे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं वेलकम करूया. गोलंदाज तयार. संकेत गरत. स्ट्रायकर एंडला फलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळेल अमन पाटील. 7 मध्ये 27 आणि हा फटका उत्तुंग तुम्हाला पाहायला मिळतो. सरळ बॅटना अगदी ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने वलभ संघाचा अर्धशतक सांघिक कोट्यातील कंप्लीट झालाय. 54 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यॉर्कर दाखवला गेला. सन्मान जरूर दिलाय बॅटच्या टोल एंडला आणि चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजनला. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. ज्या अमननं पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली सिंगलला, तदनंतर कदाचित हा 9वा चेंडूवर त्याच्यावरती सिंगल पाहायला मिळतोय. 55 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ केलं. अगदी संकेत घरचं सुद्धा स्वागत केलंय षटकारानं फलंदाज अमन पाटील आणि तदनंतर चांगलं कमबॅक राहिलं याचं गोलंदाज संकेत घरतनं. डॉट चेंडू आलाय. तदनंतर आता स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळेल 6व्या क्रमांकाचा निहाल पाटील आलाय. डाव्या हाताचा फलंदाज. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर करावा लागेल यावेळेस सृष्टी 11 पापडीचा पड्या टीमला, कारण का आतापर्यंत 3 षटक ज्या पद्धतीने फेकली गेलेत, 4थं षटक मार्गस्थ. टाइम अगदी पाहिलं गेलं तर 16 मिनिटं इथे मात्र खर्च झालेत. म्हणजे येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत, परंतु 4 चेंडूसाठी 4 मिनिटाचा अवधी उरला गेलाय. पापडीचा पडा टीम ही गोष्ट जरूर ध्यानात असू द्या. पुढचा चेंडू षटक क्रमांक 4 आणि चेंडू क्रमांक 3 पाहायला मिळेल. इनसाइड आउट देखना फटका राहिलाय. फलंदाज निहाल पाटीलना पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे दाखवलाय. हा सुंदर आणि देखना फटका. चौकार. तर अमनसाठी बघा पीके शेट अर्थात संघाचे त्यांचे पुरस्कार ते प्रभाकर शेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. क्या बात आहे. असं म्हणतात ना महागुरु सर, जब तक तोडेंगे नाही तब तक रुकेंगे नाही. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच वैशिष्ट्य राहिलंय. मी मगाशीच उल्लेख केला की विकेट तेवढे मायने ठेवत नाही, बस ठोकम ठाक. परंतु इथे काय घडलं जाईल. अगदी सबमरीन चेंडू दाखवला गेलाय गोलंदाज संकेत घरतकडनं आणि हा चेंडू डॉट आलाय. ज्या फलंदाजानं जरूर पहिला चेंडू फेस करत असताना चौकारानं आपलं खातं उघडलं गेलंय, परंतु त्या फलंदाजाला या चेंडू करिता थांबवलं गेलंय. धाव पलकावरती 59 धावा, 4 गडी बाद. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार आहे संकेत घरत. चेंडू क्रमांक 5. फटका स्लॉट मधून पाठवलाय अगदी लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये. इट्स अ मॅक्सिमम षटकार.
9 चेंडू 34 धावा. अमन नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज अजून एक आडव्या बॅटना जरूर फ्रंट फुटला गेले. थोडीशी जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय अगदी डीप मध्ये. आणि या शेवटच्या चेंडूवरती या फलंदाज निहालला 2 धावा होताना पाहायला मिळतील. सांघिक कोट्यातील 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 67 धावा. गडी बाद झाले 4. तर गावदेवी अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकारा आहे. सत्र सुरू होण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी संपर्क साधणं गरजेचं आहे. अन्यथा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमच्या संघाला दंडित केले जाईल. अमन ब्रिगेडचे सर्वेसर्वा संघाचे पुरस्कर्ते PK शेठ प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. तर आमच्या समालोचन ग्रुपसाठी नामदेव शेठ ठाकूर शिरवली इथे उपस्थित आहे. त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज ग्रुपसाठी आलेला आहे. शांताराम शेठ पाटील माजी सरपंच डोंगऱ्याचा पाडा आपले स्वागत आहे. बघा खेळाडू कक्षमध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त कुणी बसायचं नाही आहे. फक्त खेळाडूंसाठी ते कक्ष आहे. अगदी महागुरु सर पाहिलं तर 19 मिनिटांमध्ये 4 षटकांचा कालावधी समाप्त झालाय आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायचे. अगदी शेवटचं षटक हाणामारीचं षटक शेवटची भैरवी सादर करण्यासाठी सृष्टी 11 पापडीचा पाडा टीम कडनं गोलंदाज तयार. अनिकेत पवार पहिला चेंडू अमनसाठी ऑन साइडला पूल केलाय. अगदी वैयक्तिक 40 धावेवरती पोहोचला गेला फलंदाज षटकार. काय फलंदाजी राहिली गेली आहे. अमन पाटील कडनं व्यक्तिगत 40 धावेवरती पोहोचला गेलाय आणि सांघिक कोट्यामध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतात 73 धावा. ड्राईव्ह केलं ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. फिल्डिंग खराब आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. थ्रो अजूनही खराब राहिला गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातातनं सुद्धा चेंडू निसटलाय. परंतु अमनने इथे सांगितलं गेलं नाही फक्त 2च धावा आम्ही घेणार आणि 2च धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागले. धाव फलकावरती 75 धावा. कदाचित या मॅच मध्ये 90हून अधिक धावा तुम्हाला पाहायला मिळतील का. सर्वाधिक स्कोर या स्पर्धेतील पहिल्या मॅच मध्ये 5व्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल काय. वीरेंद्र सहवाग स्टाईलला डीप एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज अमन पाटीलने दाखवलाय चेंडूला चौकार. पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये अमन पाटील आता पोहोचलाय 46 धावेवरती. नेक्स्ट बॉल स्विच इट. व्हेरी गुड बॅटिंग. अर्धशतक कंप्लीट झालाय अमन पाटीलचा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं अमन पाटील. काल लाजवाब खेळ राहिला गेलाय. कालच्या रात्रीमध्ये नन्या पार्टीने 17 मध्ये 50 ठोकल्या होत्या आणि इथे अमन पाटीलने 13 मध्ये 50. तर निश्चित स्वरूपात बघा अमनने 50 धावांची खेळी साकारलेली आहे. यापूर्वी 2019 ला डे स्पर्धा झाली. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अर्धशतकीय खेळी साकारली होती. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा गौरव सुद्धा करण्यात आला होता. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला अगदी डीप लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. दुसरीचा प्रयत्न कदाचित रन आउट नाही होणार कारण का फेकी थोडीशी खराब राहिली आहे. याही चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. सांघिक कोट्यामध्ये लक्ष आपण केंद्रित केलं तर धाव फलकावरती 85 पोहोचल्या गेल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक जलद अर्धशतक पाहिलं गेलं तर आदी पाटील भोकारपाडा या टीमच्या खेळाडूने 10 मध्ये 50 धावा. अगदी त्याला तंतोतंत जुळणारी ही फलंदाजी. 1 रन शॉट. येस 1 धाव इथे मात्र कमी राहिली जाईल म्हणजे धाव फलकावरती 84 आणि पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू. कॅचची नामी संधी खेळाडू आहे बनेल दर्शक.
चेंडू चालला डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे अंतिमच्या चेंडूवरती ठोकलाय अमन पाटीलनं ब्रँडेड हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती 90 धावा पोहोचल्या गेल्यात आणि 91 धाव्यांचं आव्हान राहिलं जाईल तर म्हणजे सृष्टी 11 पापडीचा पाडा टीम कडनं. तर श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगराचा पाडा आयोजित या प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावांचा उच्चांक रियांश अमन या ब्रिगेड 11 वल्लभ क्रिकेट संघाच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थाने जे पूर्ण करण्यात आलेले आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. रियांश अमन ब्रिगेड 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते अमनचे पिताश्री PK अर्थात प्रभाकर शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. विठ्ठल श्रीराम